आणि पुढची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। मुंबई मनपामध्ये निधी वाटपावरून असंतोषाचं वातावरण आहे। त्यातच आता निधी वाटपातल्या साटम फॅक्टरमुळे खुद्द भाजपमध्ये देखील अंतर्गत नाराजीचा सूर उमटतोय। भाजपमध्ये देखील निधी वाटपामध्ये समतोल नाही असा आरोप करण्यात आलाय। मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातल्या नगरसेवकांवरती निधीची खैरात करण्यात आली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे। तर अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी देण्यात आलाय। केवळ साटम यांच्या मतदारसंघामध्ये निधीची खैरात केल्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटतोय अशी सूत्रांची माहिती आहे। तर निधी वाटपामध्ये काही विशिष्ट मतदारसंघांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे का असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। आणि अमित साटम यांच्या मतदारसंघामधील नगरसेवकांना नेमका किती निधी मिळालाय ते आपण जाणून घेऊयात। वॉर्ड 65 विठ्ठल बंदेरी 6 कोटी रुपयांचा निधी आहे। तर वॉर्ड 67 दीपक कोतेकर यांना 6 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। वॉर्ड नंबर 68 रोहन राठोडस यांना 9 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। तर वॉर्ड 69 सुधा सिंग यांना 6 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे। वॉर्ड क्रमांक 70 अनिश मकवाणी 6 कोटी रुपयांचा निधी। वॉर्ड 71 सुनीता मेहता 6 कोटी। तर अशा पद्धतीने हे नगरसेवकांना निधीचं वाटप करण्यात आलंय।